चला आता मी जाते कामावर. बाहेरचं वातावरण बघा कसं आहे तुम्हाला दाखवते. आता राहिलेलं काम करायचं ना आपल्याला, घरी जायचं मग. आणि थंडी खूप बाबा, थंडी खूप लागते. 2 वाजले तरी थंडी खूप आहे. हे बघा बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते, दिसते आमच्या कॅमेऱ्यात दाखवते. हे बघा असं वातावरण बाहेरचं. असं वातावरण आहे. आता थोडंसं काम बाकी आहे अजून माझं. जाते आता, घेते काम करून आणि मग नंतर घरी जाते. नंतर थोडासा आराम, घरचं काम. घरी गेल्यावर पण आराम नाही भेटत, मग काय करायचं. घरी गेल्यावर पण खूप काम राहते. कपडे, भांडे, फरची पुसणं राहते सगळं. माझ्या घरातलं म्हणजे संध्याकाळचं जेवण वगैरे सगळं राहते. पण घरी गेलं ना मग आराम नाही करू वाटत. काम पुढं दिसतं ना, हे पडले ते पडले ते पडले काम असं. तर मग ते काम करण्यातच वेळ निघून जातो, मग आराम करायला भेटत नाही. मग असं होतं. नंतर मग थोडं 5-6ला झोपली तर मग उशीर होतो. मग पुन्हा स्वयंपाक करायचा. असं काय सांगायचं, लय त्रास येईल, काय करायचं. पण आता चालायचं काय करावं. थोड्या दिवसांनी म्हणजे काम कमी करणार मी, जरा कामाचा लोड जरा कमी करणार. आणि थोडा अगोदर थोडासाच मसाला बनवून आणणार मी आणि विकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की तुमचा सपोर्ट मग काहीतरी होईल बरं का. म्हणजे तुमचा सपोर्ट भेटला तर मी पुढं जाईन. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा मला. आणि हाच माझ्या डोक्यात म्हणजे प्लॅन मला चांगला वाटला म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही मला सपोर्ट करा. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. मी चालू करू का बिझनेस. आधी थोडासा मसाला बनवणार म्हणजे घरी आणणार, मिरच्या वगैरे, मसाला वगैरे ते सगळं. आणि मग कुठून आणणार आणि मग त्याची पॅकिंग वगैरे करायच्या आणि विकायच्या. आणि ऑनलाईन म्हणजे घेत असेल कोणी तर मग त्यांना पण मी नंबर वगैरे देणार. तर मग असा चालला आहे माझा विचार. तर तुम्ही सपोर्ट करा मला. आणि तुम्हाला काय वाटतं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर सगळ्यात मला तेच बरं वाटतं आहे. थोडं कामाचा लोड पण मग मला कमी होईल ना, त्याच्यामुळं. तर चला मी आता जाते, काम करून घेते, बोलू आता नंतर. आले आहे घरी, फ्रेश वगैरे झाले आहे. कपडे वगैरे धुतले, भांडे वगैरे धुतले आणि भांडे पण घासून ठेवले. दूध गरम झालं इकडं, गॅस वाटा पण क्लीन केला आणि कपडे धुतले, फरशी पुसली. तर सगळं काम आता माझं आवरलेलं आहे. तर आता थोडासा आराम करते आणि मग संध्याकाळी आपण जेवण काय बनवायचं, आपलं साधं सोपं जेवण असते. तर काय बनवायचं ते नक्की रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता एवढं लवकर जेवण बनवून तर नाही ठेवायचं. आपल्याला 7 वाजता जेवण बनवायचे. तर म्हटलं 1-1.5 तासात आराम करते मी. आता चहा पिले तर मग झोप नाही येणार, त्याच्यामुळे मी आता चहा काय बनवणार नाही. दूध गरम करून ठेवलं आहे आणि घर वगैरे स्वच्छ पुसून वगैरे असं घेतलं तर जरा फ्रेश वाटतंय, मस्त वाटते. तर घरातलं काम तसंच पडलं ना आणि मग ते आराम करायचा ते तसं मला नाही आवडत असं. तर त्याच्यामुळे मी पहिलं आले ना तर घरातलं काम करत असते. घर वगैरे स्वच्छ करायचं, कपडे धुवायचे, सगळं जिथलं तिथं असलं ना तर मग मला बरं वाटतं असं. घरचं काम करून सकाळी उठून लोकांचं काम करून येऊन पुन्हा घरचं काम करायचं असं आहे. काय करायचं, तर सगळं पाहावं लागतं, सगळं करावं लागतं आहे जिथले तिथं. तर चला थोडासा करते आराम आता, बोलते आता नंतर. ना कशा आहे, झालं का चहा पाणी संध्याकाळचा. आणि मी पण आता चहा बनवते बघा. आणि हे शेंगा आता मी नीट करून घेते, जरा तोडून घेते. सकाळच्या होत्या मग वालाची शेंगा. चहा बनवला, चहा पिते आणि शेंगा नीट करते. त्यानंतर मग थोडासा डाळ भात बनवते.
शेंगा आणलेला, बीन्स आणलेली, ही बनवणार संध्याकाळी. अजून काय इकडं भाजीला? काही नाही अजून. आता हां वांगे पण आहेत. असं वाटतं मग वांगे करते. खारं वांगच करते. वांगे पण आहेत. खारं वांग बनवते, डाळ भात बनवते. झाला आता चहा तयार. तर तुमचा झाला का संध्याकाळचा चहा? थंडी तर खूप आहे बाबा, खूप गार लागते. 2-3 दिवसापासून जास्त थंडी वाढली आता. चला चहा पिते आता थोडासा. थोडा म्हणजे जास्त झाला. फुलपात्र भरून झाला एक. तर या चहा प्यायला मग गरम गरम थंडीचा. हे बघा आता चहा वगैरे माझा पिऊन झालेला आहे आणि डाळ भात टाकलाय आता शिजायला. पण इकडे तयार झालाय. आणि हे वांगे होते ना, तर हे चिरून घेतलेत. आणि आता आपल्याला वांग बनवायचं आहे, सुक्का वांग बनवायचं आहे. तर त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला. हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि थोडे शेंगदाणे. आणि हे पहिलं मिक्सर होतं ना माझं हे जुनं हे भांडं, तर हे पुन्हा नीट करून आणलंय ना, तर हे चाललंय आता याच्यामध्येच केलंय. तर जोपर्यंत चालेल तोपर्यंत आता हेच वापरणार मी. नवीन आता ठेवून दिले. तर इकडे भात तयार झाला आहे. आता आपण बनवू खारं वांग. डाळ झाली, शिजली. इकडे आता तडका द्यायचा आहे फक्त लसूण, जिरे, मोहरीचा. आणि इकडे भात पण तयार झालेला आहे. तयार झाला आहे. आणि इकडे डाळ पण शिजली. आता गॅस बंद करते. झाले. शेंगदाणे भाजले ना म्हणून थोडीशी कढई काढी झाली. थोडेसे जिरे टाकते. बाकी आपल्याला कांदा, टोमॅटो काही नाही टाकायचं. थोडीशी हळद टाकते. गॅस कमी करते. थोडं धना पावडर टाकते. आणि हे वाटण टाकून घेते तेलामध्ये. मीठ वाटलेलं आहे त्याच्यामध्ये. मिरची, हिरवी मिरचीमध्येच करायचं आहे आपल्याला. हे
वांगे टाकून घेऊ आपण. पाणी वगैरे नाही टाकायचं आपल्याला, वाफेवर शिजून घ्यायचं. टाकू का थोडासा लाल मसाला? लाल मसाला टाकतो थोडासा. मिरच्या 2-3च घेतल्या होत्या. चला आता इकडच्या गॅसवर ठेवते वांगे, इकडं डाळीला फोडणी देऊन देते.